सो हाय अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहोत DDL कमांडविषयी. DDL कमांडविषयी आपण पूर्णपणे आज बघणार आहोत. सो DDL कमांड म्हणजे काय? सो DDL stands for Data Definition Language and it is modify the structure of databases, not data. सो DDL कमांड्स ह्या प्रामुख्याने आपण डेटाबेस स्ट्रक्चर चेंज करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे आपण त्याने एखाद्या कॉलम आपण ॲड करू शकतो, एखादा कॉलम आपण रिमूव्ह करू शकतो. DDL कमांड ह्या ॲटोकॅमिक असतात, म्हणजे वन्स दे एक्झिक्युटेड चेंजेस कॅनॉट बी रोल बॅकड. म्हणजे एकदा त्या कमांड आपण एक्झिक्यूट केल्या की आपण पुन्हा त्याचे रोल बॅक करू शकत नाही, अशा ह्या DDL कमांड असतात. त्यात पहिल्यांदा येतं क्रिएट. सो क्रिएट ही एक महत्त्वाची कमांड आहे. क्रिएट आपण का वापरतो? सो इट इज युज्ड टू क्रिएट न्यू डेटाबेसेस like tables. So create it used to create new databases object like tables. क्रिएट कमांड ही आपण टेबल्स क्रिएट करण्यासाठी वापरली जाते. सो त्याचं सिंटॅक्स काय? क्रिएट टेबल और टेबल नेम. तर टेबल नेम आहे, पण मी फॉर एक्झाम्पल मी एम्प्लॉई ह्या टेबल नेम दिले. त्यात आपण काय काय कॉलम ॲड करणार आहेत किंवा कॉलम आपण ठेवणार आहे. सो एम्प्लॉई ID, त्याचा आपण डेटा टाईप इंटिजर दिला आहे. नेम, त्याचा डेटा टाईप आपण varchar दिला आहे. त्यात आपण पायथन वगैरेमध्ये कसं स्ट्रिंग असतं, तसं ह्यात varchar म्हणून एक आपण दिलंय. सो नेमला आपण varchar म्हणून दिले आणि त्याची साईज आपण 50 ठेवली. म्हणजे 50 लिमिटेशन आपण 50 कॅरेक्टर तिथं असणार आहे. सॅलरी ही डेसिमल पॉईंटमध्ये दिली, त्याचे पण आपण लिमिटेशन दिले. हा झाला क्रिएट टेबलचा सिंटॅक्स. हा प्रत्येक टेबल क्रिएट करताना आपल्याला असाच सिंटॅक्स असणार आहे, फक्त टेबल नेम इथे चेंज होईल आणि ते काय त्यातील कॉलमचे नेम चेंज होतील, त्याचा डेटा टाईप चेंज होईल, हे असंच असणार आहे. सो ही क्रिएट टेबल करण्यासाठी ही क्रिएटची क्वेरी आहे. सो ही विचारली जाते कसं आहे आपण टेबल क्रिएट करण्यासाठी हीच क्वेरी वापरली जाते. नेक्स्ट काय? अल्टर. सो अल्टर काय दिलं इथं? युजर टू मॉडिफाय अन एक्झिस्टिंग डेटाबेसेस लाईक ॲडिंग, मॉडिफाईंग और ड्रॉपिंग कॉलम. सो अल्टर हा काय केला जातो? अल्टर ही कमांड काय वापरली जाते? आपण अल्टर कमांड वापरून आपण टेबलमध्ये डेटाबेसमध्ये आपण कॉलम ॲड करू शकतो, कॉलम रिमूव्ह करू शकतो, कॉलम ड्रॉप करू शकतो. हे अल्टर कमांडचं काम आहे. सो त्याचं आपण एक्झाम्पल घेऊया की सिंटॅक्स बघूया आपण काय आहे. अल्टर टेबल नेम. इथं मी एक्झाम्पल घेतलं, त्यामुळे अल्टर टेबल स्टुडंट. कुठं मला कॉलम ॲड करायची? स्टुडंट टेबलमध्ये मला कॉलम ॲड करायची. काय कॉलम ॲड करायची? मला एजचा कॉलम ॲड करायचा, मग मी इथं ॲज दिलं, अँड हा कीवर्ड दिला. अल्टर टेबल स्टुडंट, ॲड काय करायची मला? एज कॉलम, आणि त्याचा डेटा टाईप काय? इंट. सो मी हा सिंटॅक्स मी वापरला. नंतर काय? हे अल्टर. पण परत एकदा सांगते मी. अल्टर इट इज युज्ड टू मॉडिफाय एक्झिस्टिंग डेटाबेसेस लाईक ॲडिंग, मॉडिफाय और ड्रॉपिंग कॉलम. अल्टर कमांड ही आपल्याला डेटाबेसमध्ये कॉलम ॲड करण्यासाठी, कॉलम रिमूव्ह करण्यासाठी, कॉलम ड्रॉप करण्यासाठी वापरली जाते. सिंटॅक्स काय? अल्टर टेबल. इथं आपण स्टुडंट टेबल घेतला आहे, आपल्याला कॉलम ॲड करायचे म्हणून आपण ॲड कीवर्ड वापरला. आणि कोणता कॉलम ॲड करायचे? एज. आणि इथं आपण काय घेतलं? इंट. त्याचा डेटा टाईप घेतला. इथं काय? ड्रॉप. थर्ड वन काय? ड्रॉप कमांड. ड्रॉप कमांड का वापरली जाते? सर ड्रॉप कॅन डिलीट टेबल स्ट्रक्चर. सो ड्रॉप कमांड ही टेबल्सचं स्ट्रक्चर डिलीट करण्यासाठी वापरली जाते. आणि ड्रॉप कॅनॉट बी रोल बॅकड. आणि वेअर क्लॉज बी आपण वापरू शकत नाही ड्रॉप कमांड बरोबर. सो ड्रॉप कमांड ही टेबलचं स्ट्रक्चर डिलीट करण्यासाठी वापरली जाते. आणि त्याचं सिंटॅक्स काय? ड्रॉप टेबल और टेबल नेम. ड्रॉप टेबल और टेबल नेम. ड्रॉप कॅन डिलीट द टेबल स्ट्रक्चर. ड्रॉप कॅनॉट बी रोल बॅकड. ड्रॉप कॅन डिलीट द टेबल स्ट्रक्चर, म्हणजे ड्रॉप कमांड ही टेबलचं स्ट्रक्चर डिलीट करण्यासाठी वापरली जाते. आणि एकदा इट कॅनॉट बी रोल बॅकड और वेअर क्लॉज पण आपण वापरू शकत नाही ड्रॉप कमांड सोबत. हे झालं ड्रॉप कमांडचं. नंतर काय? ट्रंकेट. ट्रंकेट काय? इट रिमूव्ह ऑल रोज फ्रॉम अ टेबल इन्स्टंटली बट ओनली कीप्स द टेबल स्ट्रक्चर. म्हणजे ट्रंकेट काय करतं? ऑल रो, टेबलमधल्या ऑल रो रिमूव्ह करतं आणि ओनली टेबलचं स्ट्रक्चर ठेवतं. आणि ड्रॉप कमांड काय करतं? टेबलचं स्ट्रक्चरच डिलीट करतं. ट्रंकेट काय करतं? फक्त टेबलच्या आतील रो डिलीट करतं आणि टेबलचं स्ट्रक्चर हाय तसं ठेवतं. आणि यू कॅनॉट यूज वेअर क्लॉज विथ ट्रंकेट. आपण ट्रंकेट बरोबर सुद्धा वेअर क्लॉज वापरू शकत नाही. सिंटॅक्स काय? ट्रंकेट टेबल और टेबल नेम. त्याचा सिंटॅक्स झाला. नंतर काय? 5वी रिनेम. युजर टू रिनेम डेटाबेस ऑब्जेक्ट.
आपण डेटाबेसचं नाव आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण हा रिनेम कमांड वापरतो. सिंटॅक्स आहे अल्टर टेबल ओल्ड टेबल नेम रिनेम टू न्यू टेबल नेम. हा रिनेमचा सिंटॅक्स झाला. ह्यातील रिनेम हे काय इझी आहे, पण जर क्रिएट अल्टर ड्रॉप अँड ट्रंकेट त्या महत्त्वाच्या क्युरी आहे. त्या क्रिएट का यूज करतात, टू क्रिएट आपल्याला टेबल क्रिएट करायचं असेल तर आपण क्रिएट हे वापरतो. अल्टर जर आपल्याला टेबलमध्ये आपल्या डेटाबेसमध्ये एखादा कॉलम ॲड करायचा असेल, एखादा कॉलम आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण अल्टर हा कीवर्ड वापरतो. अल्टर ही कमांड वापरतो. आणि ट्रंकेट काय आहे, ट्रंकेट म्हणजे आपल्याला जर टेबलच्या आतील सगळ्या रो डिलीट करायचं असेल, फक्त आपल्याला टेबलचं स्ट्रक्चर ठेवायचं असेल तर आपण ट्रंकेट वापरतो. आणि ड्रॉप काय आहे, ड्रॉप आपल्याला जर पूर्ण टेबल डिलीट करायचं असेल, तर पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर डिलीट करायचं असेल तर आपण ड्रॉप वापरतो. ह्या कमांड्स ॲटो कमिट्स आहेत. सगळ्या कमांड ह्या ॲटो कमिट्स आहेत. म्हणजे एकदा ह्या एक्झिक्यूट झाल्या की आपण पुन्हा त्यांना माघारी घेऊ शकत नाही, रोल बॅक करू शकत नाही. आणि वेअर क्लॉज पण आपण याच्यासोबत वापरू शकत नाही. इंटरव्ह्यूमध्ये स्पेशली आपल्याला डिफरन्स बिटवीन ट्रंकेट आणि डिलीट विचारतात, डिफरन्स बिटवीन ड्रॉप अँड डिलीट विचारतात. हे कॉमन इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत. आणि व्हॉट इज DDL कमांड, व्हॉट इज DML कमांड ते पण विचारतात. सो आता आपण एक टेबल क्रिएट करूया आणि त्याच्यावर आपण ह्या सगळ्या क्रिएट टेबलची, अल्टर टेबलची, ट्रंकेटची आणि ड्रॉपची क्युरी रन करूया. हे SSMS आहे, सर्व्हर आहे. सो ह्या सगळ्या मी हे ग्रीनमध्ये येते कारण मी इथं ग्रीनमध्ये येते कारण मी इथं कमेंट्स लाईन वापरल्या आहेत. सिक्वलच्या पायथॉनमध्ये पण असतात बघा, स्लॅश डबल स्लॅश फॉरवर्ड वर बॅकवर्ड स्लॅशनं, ह्या सिक्वलमधल्या आहेत. थँक्यू. सो आपण एक टेबल क्रिएट केलेला आहे स्टुडंट नावाचा. तर आपण स्टुडंट ID 3 कॉलम ठेवलेले आहेत, स्टुडंट ID, नेम आणि स्टुडंटचं एज. आणि हे इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूजमुळे आपण व्हॅल्यू इन्सर्ट केलेला आहे. इन्सर्ट कमांड DML कमांड आपण नंतर बघणार आहेत. या इन्सर्ट व्हॅल्यूने आपण डेटा इन्सर्ट केला टेबलमध्ये. आता आपल्याला जर डेटा पाहायचा असेल तर आपल्याला पूर्ण टेबलचा डेटा पाहायचा असेल तर आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम द्यायचं. सिलेक्ट फ्रॉम स्टार फ्रॉम टेबल नेम हे केलं आपण. पहिल्यांदा हे रन करून घेऊया आपण. क्रिएट टेबल आपल्याला सक्सेसफुली कम्प्लीट कमांड टेबल आपला क्रिएट झालेला आहे. नंतर आपण ह्या व्हॅल्यू इन्सर्ट करूया. व्हॅल्यू पण इन्सर्ट झालेली आहे. आता आपल्याला पूर्ण जर टेबल बघायचं असेल तर सिलेक्ट फ्रॉम टेबलचं नाव स्टुडंट आणि आपल्याला पूर्ण आपला टेबल हा दिसत. ही झाली आपली क्रिएट कमांड. आता आपण परत ही झाली आपली क्रिएट कमांड. जर आपल्याला टेबलचं स्ट्रक्चर ट्रंकेट जर टेबलचं पूर्ण ऑथली रो डिलीट करायचं असेल तर आपल्याला काय आपण पाहिलेलं मगाशी, ट्रंकेट टेबलचं नाव काय, स्टुडंट. आता आपण एक्झिक्यूट करूया. टेबल हा क्युरी ही एक्झिक्यूट झालेली आहे. आता आपण बघूया. सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट. पूर्णपणे टेबल, आता टेबलच्या आतल्या सगळ्या रो डिलीट झाले. ट्रंकेट कमांड काय करत होती, रिमूव्ह ऑल द रो फ्रॉम द टेबल ओनली, आणि फक्त स्ट्रक्चर ठेवली होती. तर टेबलच्या आतील सगळ्या रो डिलीट झाले, फक्त स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. आता आपण ड्रॉप पण करूया. ड्रॉप टेबल स्टुडंट. आता ड्रॉप पण करूया, आपण बघूया. आता बघा ड्रॉप पण कमांड सक्सेसफुली झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट. तर आपल्याला एरर आली आहे, मेसेज इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम स्टुडंट. सो आता हा स्टुडंट डेटाबेस किंवा स्टुडंट टेबल आहे, तो आपल्या ह्याच्यातून ड्रॉप झालेला आहे, डिलीट झालेला आहे. त्या अशा DDL कमांड आहेत, त्या फक्त डेटाबेस बेसवरच काम करतात. आणि ह्या DDL कमांड ह्या ॲटो कमिट्स असतात. म्हणजे एकदा रन झाल्या की पुन्हा आपण त्यांना रोल बॅक करू शकत नाही. आता समजा मला पुन्हा स्टुडंटचा टेबल पाहिजे असेल तर मी पुन्हा रोल बॅक करून माघारी घेऊ शकत नाही. एकदा त्या एक्झिक्यूट झाल्या की त्या एक्झिक्यूटच होतात. अशा ह्या, आणि त्याच्यावर आपण वेअर क्लास पण वापरू शकत नाही किंवा अशा ह्या DDL कमांड्स आहेत. थँक्यू.